हॅलो गाईज. तर आज आम्ही आलो आहे सासवडला. आत्ताच आमचं मिसळ खाऊन झालं. मिसळचे प्लेट उचलल्या आमच्या ऑलरेडी, तुम्हाला दाखवू नाही शकत. नाही म्हणत हो तरी नेल्या, पण ठीक आहे. तर आज आम्ही सासवडला आलो आहे आणि आईने मला जस्ट कॉल केला, बोर होते येऊ का. म्हटलं ये, आमची हालत सर्दी बिर्दी आम्हाला, पण तरी ये. अंगात होते बाकी काय. मस्ती म्हणतात त्याला. डॉक्टर बोलले 5 दिवस बेड रेस्ट कर, पण नाही, आम्हाला थांबायचंच नाही, आम्ही आलो. तर आम्हाला खूप मजा आलेली आहे. आता आम्ही घरच्यासाठी निघतोय, कारण की मौसम खूप खराब आहे, म्हणून आम्ही घरी जातोय. आणि सांगून नाही आलोय पहिली गोष्ट. मी घरी नाही सांगितलं. परत एकदा कुठे गेलो होतो आपण? सासवडला संगमेश्वर मंदिरला. संगमेश्वर मंदिरला. तर आम्हाला खूप मजा आलेली आहे गाईज. खरंच खूप छान आहे सासवडचं वातावरण आता सध्या. सगळ्यांनी जाऊन या नक्कीच भेट द्या. मंदिर खूप सुंदर आहे खरंच. हां, खरंच आम्ही खूप वेळ बसलो, विचार केला आमच्या आयुष्याचा. मग कळालं विचार काहीच करून answer फायदा नाही भेटला नाही. विचार करून फायदा नहीं है. झंड से झंडच राहणार आहे लाईफ, पण उसमें भी हम खुशियाँ ढूंढ रहे हैं. येस. फॉर श्योर. बाय, लव यू ऑल. तुम्हाला आमची अर्धी स्टोरी तर समजलेली आहे. तिचा कॉल येतो आणि मी तिला फक्त हो बोलते, आणि त्याच्यानंतर जे विचारचक्र चालू होते, बाप रे बाप, काय सांगू घरी, काय म्हणतील घरचे, आधीच आजारी आहे, पाठवतील की नाही, काय करतील. पण मी काहीही घरी न सांगता निघून जाते. नेहमीची सवय आहे माझी. निघून गेल्यावर तिला म्हणते बस गाडीवर आपण जाऊ. सो आम्ही जातो संगमेश्वर मंदिरामध्ये, जे की खूप सुंदर मंदिर आहे, अतिशय शांत. आणि आत्ता या पावसाळ्यात तर ते अजूनच खुलतं. असं खूप सुंदर मंदिर आहे. सासवड घाटाच्या पुढे थोडंसं 8 किलोमीटर मे बी असं पुढे आहे. आणि तुम्ही नक्की विजिट करा, खूप सुंदर आहे. तुम्हाला जर लाईफमध्ये खूप बोर होत असेल, और तुम्हाला खूप सारे टेन्शन असतील, इकडे गेल्यावर तुमचे टेन्शन सगळे दूर होतील, कारण की खूप निवांत बसायला जागा आहे. विचार करा आपल्या झंड लाईफबद्दल, देवाला सांगा आपल्या झंड लाईफबद्दल. आणि अशा प्रकारे आम्ही ट्रिपला निघालो. आणि हे बघा, उगाचचं नाटक, काही आम्ही गप्पा नव्हतो मारत. तर अशा प्रकारे मिसळ खाऊन आमची ट्रिप संपलेली आहे. बाय, लव यू ऑल.